हरिण तर आमच्या नशिबात नाही, कारण ती जंगलात राहते आणि ह्याच जंगलाच्या शोधात मुकादमा आणि मी कॉलेज रोड पासून 1 किलोमीटरच्या अंतरावर चाललो होतो. तर नमस्कार, मी अनिकेत साबळे आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सकाळ सकाळ उठलो आणि आवरून नंदू शेठच्या दुकानावर गेलो आणि पहिली नंदू शेठच्या हस्ते चहाच्या 90 ची एक बोनी करून घेतली आणि तेवढ्यात आमच्या एका कार्यकर्त्याच्या अंगात आला आणि म्हणला चला आपल्याला वावरात जायचंय. आणि या भाऊचे वावर पण अशा ठिकाणी ना, याच्या वावरात जाण्यासाठी ना आम्हाला कॉलेज रोडचा वापर करावाच लागतो. मुकादमाची आणि माझी इच्छा नसताना पण आम्हाला दोघांना कॉलेज रोड वरून जावाच लागलं आणि ह्याच गोष्टीमुळे आमच्या दोघांच्या तोंडावरती इतकं मोठं दुःख होतं आणि मुकादमावरती तर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला होता. येतो ना दूध घालायला तेव्हा सगळं बंद असतं गाव. मुकादमा दुधाचा धंदा आहे. मला लागत असं ना अर्ध लिटर आणि 1 लिटर भाऊ डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं. फक्त कॉलेज रोडला देतो तो, बाकी नाही. कॉलेज रोडला आहे माझ्या तर प्रोफेशनल एरिया, या एरियात शिक्षक लोक राहतात त्याच्यामुळे इकडे देतो. शिक्षक कॉलेज म्हणून कॉलेज रोडला बोलू. कॉलेज रोड वरून जाताना तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला असे झाडं लागतात आणि असंच निसर्गरम्य वातावरणात वरतून या झाडांजवळ फिरायचं म्हणलं तर हा आमचा आवडीचा छंद आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे छंद ही अशी गोष्ट आहे ती जोपासल्या गेलीच पाहिजे, नाहीतर आहे ना भाऊ आयुष्याच्या पार पंतरवळ्या होत्या. असाच पुढचा भाग पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.